लौठोते विकारे ब्रह्मांडी माळा विषे कंठे द्वारा तेने त्रिजोळा लावण्य सुंदर मध्य वाळा ते धुनिया जळवाहे माने जोडा जय देव जय जय शंकरा हो स्वामी शंकरा आरती गोवाळू भावती गोवाळू सबरथ गौरा जय देव कर्पूर भोळा भोळा नेवी शाळा अर्धांगे पार्वती सुमनांध्या माळा विभूती थे उद्धारा थे कंठानेया ऐसा शंकर शोभे बनमाळे तळा जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती गोवाळू भावती गोवाळू समर्थ गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन भय केले रामादी राजेंद्र हरहसे उगले देखो आशु प्राण प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती गोवाळू भावती गोवाळू समर्थ गौरा जय देव गार्वांबर भर बनवासंबर भरणारे पंचांगण मोहन सर्वसत्कारे षडकोटी विविधावाचे उच्चारे रोहे दे दामनाथा अंतरे जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती गोवाळू भावती गोवाळू समर्थ गौरा जय देव पंढरीनाथ भगवान की जय. आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा. हॅलो 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की. असं कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडं. जगद्गुरु तुकाराम महाराज की. संत शिरोमणी सावता महाराज की. भक्त शिरोमणी नामदेव महाराज की. नम पार्वती पते हर हर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव संत सोपान काका की. असं कीर्तन माझ्याकडे जे तुमच्याकडं. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम जगननीत पाणी मंडनम मंडनाना. तुमचे बॉक्स आहेत ना ते अकबराच्या आणि बिरबलाच्या खिचडी सारखे झालेत. त्याला खिचडी करायला लावल्यावर त्यानं 3 लाकडं उभा केली, वर खिचडी शिजायला घातली आणि जाळ खाली घातला. तसं आम्ही जाळ इथं घालतो आणि कडे इतक्या लांब ठेवली. तू सध्या मॉनिटरचा जमाना आहे बरं का ऑपरेटर. मॉनिटर पाहिजे 51 वर्ष आपलं. हक्कानं सांगतो, रागाला जाऊ नका. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैव धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा. अलौकिक लीला किती आठवावे श्रीनिवृत्तीनाथा नमो नम्र भावे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदांबुज तेजस्फुरितक प्रदेशम विधींद्रादिदेवो सदा स्तूयमानम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते महाराष्ट्राची अस्मिता वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे संत तुकाराम महाराजांचा चारचरणांचा साधूची काही आंतरिक लक्षणं सांगणारा अभंग आहे. साधू आणि साधुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. साधू ओळखता येतो, साधुत्व ओळखता येत नाही. साधू चटकन दिसतो, साधुत्व शक्यतो दडून राहतं. साधू डोळ्याला दिसतो, साधुत्व डोळ्याला कधी दिसत नाही. आणि म्हणून साधूला कालही किंमत जास्त होती, आजही किंमत जादा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा साधूला किंमत जादा राहणार आहे. तुम्ही कधी पंढरपूरला गेलात तर तुमच्या लक्षात येईल साधूची किंमत जास्त आहे आणि देवाची किंमत कमी आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही पंढरपूरचे निष्ठावंत वारकरी आहोत, महिन्याला आम्ही पंढरीला जातो. विटेवरती उभा आहे त्याला देव म्हणतात आणि पायरीजवळ ज्याची जागा आहे त्याला नामदेव म्हणतात. मी पुन्हा बोलेन, जो विटेवरती उभा आहे त्याला देव म्हणतात आणि पायरीजवळ ज्याची जागा आहे त्याला नामदेव म्हणतात. मग जो विटेवरती उभा आहे त्याला किंमत जास्त आहे महाराज, पायरीच्या जवळ ज्याला जागा आहे त्याला किंमत जादा कशी सांगा ना. ऐका बरं, माझ्याकडे लक्ष द्या. असं आहे, विटेवरती जगाचा बाप जरी उभा असला तरी त्या सावळ्या सकंकन परमात्म्याला किंमत नाहीयेच जेवढी नामदेव महाराजाला आहे. हे सिद्ध करून दाखवतो. तुम्ही ऐकणारी माणसं आहात. गेलात पंढरपूरला तर सगळ्यात आधी दर्शन विठोबाचं की नामदेव पायरीचं बोला. बस जाताना पंढरपूरला हात वर करा बरं. कुणाकुणाला माहिती नाही पंढरपूर त्यांना हात वर घ्या. मी सर्वाला माहिती आहे. माझ्याकडे कान द्या तुमचे. पंढरीला गेल्यानंतर सगळ्यात आधी दर्शन देवाचं का पुंडलिकाचं बोला. अरे म्हणजे जेवढी किंमत देवाला आहे त्याच्या दुपटीची किंमत साधूला आहे. सिद्ध करून दाखवेन. अयोध्येमध्ये 550 वर्ष वाद झाला. देवा करता का साधू करता बोला. देवा करता. 500 वर्ष भांडणं झाली अयोध्येत. देवाच्या देवळा करता का साधूच्या देवळा करता. भांडण पेटलं होतं कोणा करता, रामाच्या मंदिरा करता का मारुतीच्या मंदिरा करता. मारुतीची काय मजा आहे महाराज. 550 वर्ष भांडणं झाली रामाच्या मंदिरा करता. हनुमानगडी तेव्हाही सुरक्षित, आताही सुरक्षित. हा गडी निवांतच आहे, त्याचं नाव हनुमंत आहे. अजून सोपं करतो, साधूची किंमत किती जास्त आहे कळेल. माझ्याकडे कान द्या. आजही अयोध्येला गेलात तर लक्षात येईल रामापेक्षा मारुतीकडे ज्यादा गर्दी आहे. जाऊ द्या, पुढे जातो. साधूला किती किंमत आहे. रामाला देव म्हणतात आणि हनुमंताला साधू म्हणतात. मला उत्तर हवंय. रामाला देव म्हणतात आणि हनुमंताला साधू म्हणतात. अशी कितीतरी गाव आहेत अजून भारतात की जिथं एकही रामाचं मंदिर झालं नाही. पण असं एक गाव मला दाखवा की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. जास्त मंदिरं कोणाचे आहेत. गावागावात देऊळ कुणाचं आहे. जास्त क्रेज कुणाची हो. मारुतीचे आहे. राम नावापुरता राहिला, मारुती मार्केट आणून गेले हो. अजून सोपं सांगतो, पुढे चला. कालही साधूला किंमत जादा होती, आजही किंमत जादा आहे. कारण फार सोपं आहे. तुम्ही ज्ञानोबरायांच्या जवळ राहता, इथून काही कोसावर आळंदे. काय गंमत आहे. ज्ञानोबरायांच्या संपर्कात एकदाच भिंत आली. किती वेळा. एकदा आली का चारदा आली हो. माझ्यापेक्षा तुम्ही सगळे ऐकणारे आहात. ऐकणाऱ्यांना सांगणं वेगळं असतं आणि बोलणाऱ्यांना सांगणं वेगळं असतं. हे पुढे बसलेत नाही, ते बरेच बोलणार आहेत. काही माणसात बोलणार आहेत, काही माईकवर बोलणार आहेत, काही दार लावून बोलणार आहेत, काही बोराटे महाराजाच्या तोंडावर बोलणार आहेत, काही महाराजाच्या पुढे जे हरी घालून मागं बोलणार आहेत, पण बोलणार आहेत. मला उत्तर हवंय आता. जी भिंत चालली त्या भिंतीनं ज्ञानोबरायांचं एकदा ऐकलं का दोनदा ऐकलं सांगा. एकदा. त्या भिंतीनं प्रेम केलं माऊलीवर. माऊली आम्ही निर्जीव होतो, आमच्यात प्राण नाही, आमच्यात दगड आहेत, आमच्यात माती आहे. भिंत सजीव का निर्जीव बोला. भिंतीतली दगड सजीव का निर्जीव सांगा. भिंतीतली माती सजीव का निर्जीव बोला.
निर्जीव असणारी भिंत ज्ञानोबरायांच्या प्रेमात पडते. आज आळंदीत जसं ज्ञानोबरायांचं मंदिर आहे तसं भिंतीचं सुद्धा देऊळ आहे. सामान्य भिंतीनं प्रेम केलं ज्ञानोबावर, आज भिंतीचं मंदिर झालंय. आपण तर भजन करणारे आहोत, सप्ते करणारे आहात तुम्ही. तुम्हाला वाटलं काय आमचं 51 वर्ष, हा आजचा पंचम दिवस, मग एवढ्या लोकसंख्येनं आम्ही एकत्र येतो, पावत्या देतो, वर्गण्या देतो, अन्नदान देतो, आमचं हे वायाला जातं काय? या बोराटे महाराजाच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य लक्षात ठेवा, या धर्माच्या मंडपातली एकही गोष्ट वायाला जाणार नाही. यादी ऐका, तुळशीला घातलेलं पाणी, एखाद्या गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्यांना केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी आजपर्यंत वायाला गेली नाही. हा आमच्या संप्रदायाचा इतिहास आहे. माझ्या दादानो, ज्याला ज्ञान पाहिजे त्यांना अभ्यास करावा, ज्याला ज्ञान पाहिजे त्यांना अभ्यास करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, ज्याला आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला समाधान पाहिजे ना त्यानं डोळे झाकून परमार्थ करावा, हे लक्षात राहू. ज्ञानाचं दुसरं नाव अभ्यास आहे, समाधानाचं दुसरं नाव परमार्थ आहे, संपत्तीचं दुसरं नाव उद्योग आहे. उद्योगम वर्धनते लक्ष्मी. अजून बारीक आहे का? माझ्याकडे जर तुमचे कान असतील तर अजून पुढे सांगेल. ज्ञानोबरायांच्या समोर एकदा रेडा आला. तुम्ही रेडा पाहिलाय का? गोरा गोरा पान असतो. कोण? अरे पाहिला असेल ना रेडा? होय तरी म्हणा, नाही नाहीतरी म्हणा. रेडा तुम्ही माझ्याकडे रेड्यासारखे बघू नका. रेडा पाहिलाय ना? जो देवळात येतो, चांगला बल काढून नेतो, गेलेलं तिथे नेऊन लावतो, कीर्तनाला येताना रिकाम्या पायाने येतो, जाताना दुसऱ्याच्या नव्या घेऊन जातो, रस्त्यावर खडी टाकली तर पोत्यात भरून आपल्या अंगणात नेऊन ओततो. हे कोणाबद्दल बोलतो मी? पांढऱ्या पट्ट्यावरनं गाडी चालवतो तो कोण? रेडा. किती हॉर्न दाबले तरी बाजूला गाडी घेत नाही. कोण? बापानं मोटरसायकल घेऊन दिली की लगेचच स्प्लेंडरचे दोन्ही आरशे काढून फेकून देतो. कोण? हे रेड्याबद्दल बोलतो. कुणी अंगाला लावून घेऊ नका. एवढा वेडा रेडा की जो काहीच चांगलं वागत नाही, असा रेडा ज्ञानोबरायांच्या समोर आला. ज्ञानोबरायांवरती प्रेम जडलं रेड्याचं. माऊली आमचं काय धडबल करा ना. ज्ञानोबरायांनी एकदा हात ठेवलाय रेड्याच्या मस्तकावर. किती वेळा? एकदा. काय गंमत आहे, आज जसं ज्ञानोबरायांचं आळंदीत मंदिर आहे महाराज, तसं रेड्याचं सुद्धा मंदिर झालं. आहे का आपलं मंदिर? मला तर कधी कधी असं वाटतं माणूस होण्यापेक्षा भिंत झालो असतो तर बरं झालं असतं. ज्ञानोबरायांचा स्पर्श आपल्याला झाला असता. कधी कधी असं वाटतं माणूस होण्यापेक्षा रेडा झालो असतो तर बरं झालं असतं. कमीत कमी ज्ञानोबरायांनी आपल्या मस्तकावर हात ठेवला असता. एवढा अधिकार आहे साधूचा. आणि म्हणून उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, वाम मार्गानं कमावतो त्याला हराम म्हणतात, मेलेला परत कधी उठत नाही तेव्हा हे राम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला आत्माराम म्हणतात, मित्रासारखा वागतो त्याला सखाराम म्हणतात, काही मेकपत्नी व्रत पाळलं त्याला सीताराम म्हणतात, अखंडपणे रामाचं दास्यत्व केलं त्यांना संत रामदास म्हणतात. पण देवानं सुद्धा ज्यांच्या पायाला हात लावण्यासाठी वैकुंठ सोडून दिलं ना, त्या साधूला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात. एवढा मोठा अधिकार तुकोबरायांचा. विठ्ठल सद्गुरु संत भूतोजी महाराज, सद्गुरु संत नाना महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि आपल्या भागाचं वैभवानी भूषण कीर्तन केसरी हरिभक्तपरायण पुंडलिक महाराजांच्या नेतृत्वाच्या अनुषंगानं परमादरणीय परमश्रद्धेय हरिभक्तपरायण दशरथजी महाराज, आदरणीय कादबाने बुवा, सर्वच कादबाने परिवार, कामथे परिवार, राजकर परिवार, या सर्वांच्या जाधव परिवार, या सर्वांच्या सहकार्यानं, आयोजनानं, नियोजनानं, प्रयोजनानं आणि संपूर्ण गावच्या वतीनं संपन्न होत असणारा हा नामसप्ताह आहे. यातलं हे 5व्या दिवसाचं कीर्तन पुष्प आहे. माझ्या माहितीनुसार हा आजचा 5वा दिवस आहे. बरोबर ना? हरिभक्तपरायण
गावच्या सर्वच महाराज मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामध्ये परमादरणीय परमश्रद्धेय नयन दादा, परमादरणीय परमश्रद्धेय बाळासाहेब दादा, परमादरणीय परमश्रद्धेय दशरथजी महाराज, या सर्वांचंच नितांत प्रेम आहे. एखाद्याचं नाव घ्यावं आणि एखाद्याचं मागे ठेवावं हा शुद्ध हेतू माझा अजिबात नाही. त्याचं कारण आहे, तुम्ही सगळे माझे आहात आणि मी तुमचा आहे. ज्यांचं सौजन्य मला गेल्या अनेक वर्षांपासून लाभते ते परमादरणीय परमश्रद्धेय आपल्या गावचं वैभव आणि भूषण माझी शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय जाधव गुरुजी, महादेवजी जाधव, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आदर्श पदवीधर शिक्षक हरिभक्त परायण म्हणून मी आदरणीय आत्मारामजी रासकर, त्याचबरोबर संपूर्ण परिवाराचं सौजन्य मला लाभतं आहे. एखाद्याचं नाव राहिलं तर कदाचित कुणाला तरी राग येण्यापेक्षा महाराजांचं एक सुंदर प्रमाण आहे. तुमचं जर शब्दांकडे लक्ष असेल त्यातला भाव तुम्हाला कळेल. ते माझे सोय रे सज्जन सांगाती, पाय आठवी विठोबाचे. बर का, बर्डे महाराज, अशोक बाबा, जगताप महाराज, माने बाबा, चव्हाण महाराज, आपण सगळ्यांना ऐकावं. प्रथमेश दादा, माऊली महाराज, ते माझे सोय रे, ते माझे सांगाती, ते माझे सांगाती, पाय आठवी ती विठोबाचे. जे विठोबाचे पाय आठवतात तुकोबा म्हणतात ते माझे आहेत. जे विठोबाचे पाय आठवत नाहीत त्यांचा माझा काडीचा संबंध. यामध्ये मोठी गंमत आहे. या कलियुगात सध्या कुणीच कोणाला माझं म्हणत नाही. सोपं वाटलं काय तुम्हाला? सध्या समाजात विकृती एवढी वाढली ना, आपल्या पोराला चांगले मार्क पडले तरी शेजारचे आपल्याशी बोलायचे बंद होतात. ना घेणं ना देणं. आपलं पोरग त्याचं ते अभ्यास करतंय, 8-8 दिवस आपली ना आपल्या पोराची गाठ नाही. पण समजा आपल्या पोराचा पहिला नंबर आला, भावकीतले बोलायचे बंद होतात हो. अशा कलियुगात की जिथं कुणीच कुणाच्या मदतीला पडत नाही, अशा कलियुगात तू कोबऱ्या कुणाला तरी का माझं म्हणतील. पण पुढची ओळ फार महत्वाची आहे बरं. पाय आठविती विठोबाचे. यात 4 कोट्या पडतात. काही सज्जनही नसतात, सोयरेही नसतात. सोयरे कळतं ना तुम्हाला? सोयरे सोयरे सध्या महाराष्ट्रात सगळे सोयरे हा शब्द कोणाला माहित नाही, सगळ्याला माहित झाला. सोयरे सोयरे म्हणजे नातेवाईक. नातेवाईक म्हणजे नातेवाईक या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ आहे रिलेटिव्ह. कळलं ना तुम्हाला आता? नाही, बऱ्यापैकी मराठी भाषेपेक्षा इंग्रजी भाषा चटकन कळते हो. विजेला वीज म्हणण्यापेक्षा आपण लाईट म्हणतो. शिधापत्रिकेला रेशन कार्ड म्हणतात आणि रेशन कार्डाला शिधापत्रिका म्हणतात. हे कुठं आपल्या ध्यानात राहिले आता? सदरा घाल म्हणत नाही आपण, शर्ट म्हणतो. भ्रमणध्वनीला आपण मोबाईल म्हणायला लागलो. याच्यामध्ये सुद्धा काय गंमत झाली. पूर्वी मोबाईल बांधलेले होते आणि माणसं मोकळी होती. मोबाईल बांधलेले होते वायरनं आणि माणसं मोकळी होती. आता माणसं बांधून ठेवली महाराजांनी, मोबाईल मोकळा झाला. रात्रीच्या कीर्तनात एक बाई अशी पुढे बसली होती आणि तिचं लेकरू रडत होतं. मी त्या ताईला म्हणलं, ताई त्या बाळाला रडू नका, रडू देऊ नका, समजावा ना त्याला, कीर्तन चालू आहे. ती म्हणली, महाराज काय करू, इथं आल्यापासून एअरटेलला रेंजच नाही. अशा काळात तुकोबर आहे, कुणाला तरी माझं का म्हणतील हो. कमरा बांधून कीर्तन करणारी माणसं आहोत आपण. कुणीच कुणाला सध्या माझं म्हणत नाही. सक्का भाऊ सख्या भावाची प्रगती सहन करू शकत नाही. पण अशा काळात तुकोबर आहे माझं म्हणतात, त्याला काही कारण आहेत, निकष आहेत, काही रूल्स आहेत. महाराजांनी काही दंड घातले, काही सज्जनही नाहीत आणि सोयरेही नाहीत. आम्ही आज कराडवरून कीर्तन करून निघालो तेव्हा काही अंतर पुढे आल्यानंतर एक मनुष्य दारू पिऊन रस्त्याच्या बाजूला पडला होता. आमच्या ड्रायव्हर मामाने गाडी थांबवली नाही. त्याचं भलं मोठं कारण की तो पिऊन पडला होता. कोण? रस्त्याच्या कडेला पडलेला मनुष्य. ज्या अर्थी तो पिऊन पडलाय त्या अर्थी तो सज्जन आहे का? बोला, ध्याना उत्तर.
आणि ज्या अर्थी आम्ही थांबलो नाही त्या अर्थी तो आमचा सोयरा आहे का बोला? नाही, सोयराही नाही आणि सज्जनही नाही. प्रकार दुसरा, काही सज्जन राहतात पण ते सोयरे नसतात. आता हे प्रथमेश महाराजासारखे महाराज पाहिले ना, असं वाटतं मला तर तो माझा मेहुणा असावा. खरं सांगतो महाराज, एवढा सज्जन मेहुणा कुणाला नको असेल? एवढा चांगला मेहुणा, त्यानं मला दाजी म्हणावं, मी त्याला भाऊजी म्हणावं, कारण तो सज्जन आहे ना. पण नाही लाज आहे, आता त्याचं झालं माझं झालं. सोयरा आहे, सज्जन आहे पण सोयरा नाही. प्रकार 3 बस. काही सज्जन राहतात, सोयरे राहतात पण ते सज्जन नसतात. बरडे बाबा, ती लोक सोयरे असतात पण सज्जन नसतात. मग विषय निघतो, सखाराम पाटील तुमचा मेहुणा का? गाठ कुठं पडली सांगा? ओ तुमचं जवळचं नातं आहे सांगत होता तो. कोण? सखाराम पाटील. काय सांगता? हा म्हणे तुमच्या जवळचं नातं आहे त्याचं. अजून काय म्हटलं? मोबाईल मधले फोटो दाखवले. अजून लय जवळचं नातं लागतं वाटतं. अजून बसा उठायला एकत्र असता. गाठ कुठं पडली सांगा? बिअर बारच्या बाहेर. त्याचा आणि आमचा काडीचा संबंध नाही. सक्का मेवणा असला तरी माणसं नातं दडवतात. माझ्या समोर बसणारी 50% माणसं अशी आहेत, बरेच त्यांचे सोयरे आहेत पण माणसात सांगायची लायकी नाही, एवढी बिघडली. पण असं वाटलं काय तुम्हाला सगळीच माणसं वाईट आहेत जगात? आजही 10 माणसात 2 माणसं चांगले आहेत. कुठली कुठली सांगू का? एक म्हणजे तुम्ही, दुसरा म्हणजे मी. महाराजांनी उत्तर दिलं, अरे सज्जनही आहेत आणि सोयरेही आहेत. काय लक्षण आहे महाराज त्यांचं? पाहता अवगुण मिळेची ना, हो पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना, हो पाहता अवगुण मिळेची ना. हो तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी. तुका म्हणे तैसा सज्जना बोला सगळे बोला. पाहता अवगुण मिळेची ना, हो पाहता अवगुण मिळेची ना, हो पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. पाहता अवगुण मिळेची ना. सगळे माग म्हणा, पाहता अवगुण मिळेची ना, हो पाहता अवगुण मिळेची ना, पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी कोटी अंधकार, दीपा नाही पाठी कोटी अंधकार. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आता आपण सगळे एक झालो. सर्वांगी साखर अवघी गोड. माझा अभ्यास कमी आहे जरा. आमच्या तिकडं माळशिरस नावाचा एक तालुका आहे, तुमच्या इकडं गाव आहे. आमच्या माळशिरस तालुक्यात 13 साखर कारखाने आहेत आणि सगळ्या साखर कारखान्यातली साखर कडू आहे हो. पण तुमच्या इकडची गोड आहे म्हणे, हे खरं असेल का? सर्वांगी साखर. साधू इथला असला काय आणि आमच्या गावचा असला काय, साधूची लक्षणं गोडच असतात. साधू तो असा आहे,
जे देवाला शिवी देऊ शकतो ते साधुत्व आहे. जनाबाई पंढरपुरात जायच्या, तुम्ही पाहिल्यात का जनाबाई? तिथं वड्याच्या पलीकडे बंगला आहे तिचा. ती जनाबाई पंढरपुरात गेली. जनाबाई तरी काय किरकोळ होती का? आयफोन होता तिच्याकडं. हो, कीर्तनाला यायची ना तर भरपूर सेल्फ्या काढून ठेवायची. कोण? जनाबाई पांडुरंगाच्या समोर गेल्या. अशाच पांडुरंगाच्या समोर उभा राहिल्या सावळ्या सकंकन विठ्ठलाला शिव्या देऊ लागल्या. अरे अरे इठ्या मूळ मायेच्या. एकान धावतीन विचारलं, जनाबाई काय एवढ्या भारीतल्या शिव्या देता तुम्ही? याच्यापेक्षा चांगले येतात, द्या बरं. तुझं गेलं मड. मग त्यानं धाडसाने विचारलं, जनाबाई काय? विचारू नये बाई माणसाला, पण विचारू का? काय एवढ्या भारीतल्या शिव्या देता? तुमचं माहेर पुरंदर तालुक्यातलं खळत तर नाही ना? तुला कसं कळलं शिव्यावरून? मग जनाबाईनं सांगायला सुरुवात केली, शिव्या दिलेल्या दिसल्या, त्याचं भजन का नाही दिसलं कधी? बाळासाहेब दादा, एखाद्या माणसाला तुम्ही 100 वेळा मदत करा आणि एकदा त्याच्या मदतीला पडू नका. काय ध्यानात ठेवतील? 100 वेळेला तुम्ही प्रथमेश बुवा जा एखाद्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला पकवास घेऊन 1 रुपया न मागता आणि एकदा फक्त बोराटे महाराजाला म्हणा, तेवढं तेलाचं बघावं लागतो. बोराटे महाराज म्हणतो मला मागितले. चांगलं विसरतात लोक, वाईट ध्यानात ठेवतात. जनाबाई म्हणाली, शिव्या तेवढ्या पाठ केल्या, अरे भजन का नाही पाठ केले? कधी करता भजन? पहाटे पहाटे जात्यावरती दळण दळते मी. जात पाहिले का? एक दिवस जात, त्याचं नाव. प्रत्येकाला आपापलं जातं फार सुंदर वाटतं. हे जात आहे ना, हे जातं काय प्रेम करतात जात्या हो. आधी फाउंडेशन लावतात, मग पावडर थापतात आणि एवढं सगळं करून फिल्टर लावून सेल्फी काढतात. मग पावडरच कशाला लावली? काय जात्यावर प्रेम आहे? जातं माहिती आहे का? आताच्या पोरींना काय माहिती आहे? जातं, परात, काटवट. काटवट पाहिली का? हात वर करा बरं. कुणी पाहिली नाही काटवट? लाकडाची का लोखंडाची ताई? आणि परात स्टीलची का लाकडाची? दोन्हीचा वापर कशा करता होतो? भाकऱ्या करायला. तुमचं लेकरू म्हणतं, म्हातारे तुझ्या हाताला चव नाही, पण माझ्या बायकोच्या हाताला लई चव आहे. माय म्हणली, बावळ्या तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, पायाच्या 2 अंगठ्याला चव आहे. कसं काय? मी काटवटीत भाकऱ्या करायचे राजा, तुझी बायको परातीत भाकऱ्या थापते. भाकऱ्या थापताना पाहत जा ना तिच्या पायाचे 2 अंगठे कुठं असतात. जातं होतं गोल गोल फिरायचं. आताच्या पोरींना म्हणलं ना जा जात्यावर जाऊन बस, ती वर चढून बसायला बसली. महाराज तिला काय माहित? जनाबाई सांगू लागले, जात्याच्या जात्याच्या ग जात्याच्या जात्याच्या ग मुखी घालते मी मोत्याचे दाणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उणे. जनी सांगे लोका नाव घाली माझा सखा. जनी बैसली नायाला पाणी नाही साण्याला. उभा राहुनी अंगणी शिव्या देते दासी जनी. एवढा अधिकार साधूचा असतो. त्या साधून म्हणावं शुद्ध बीजा पोटी. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मला अनेक दिवसापासून तुम्ही ऐकताय. माझं आडनाव बोराटे असलं तरी कीर्तन बोर होऊ देत नाही मी. या गावाचं माझं विशेष प्रेम आहे आणि ही प्रेमाची संकल्पना अभंग आहे. मला तुमच्याशी बोलायचंय. आजच्या सेवेला निवडलेल्या अभंगातल्या पहिल्या चरणाचा अर्थ कोणाला ठाऊक नाही हो. या अभंगातलं पहिलं चरण कोणतं आहे? शुद्ध बीजा. याचा उत्तरार्ध सुद्धा पाठ आहे. फळी रसाळ कुणाचं पाठ नाही. पहिलीतल्या पोरापासून 12वीतल्या पोरापर्यंत सगळं पाठ आहे. बी चांगलं असल्यानंतर फळ चांगलं असतं
हे काय तुम्ही बोराटे महाराज कीर्तन घेऊन सांगायचा विषय आहे? सोपा आहे हो. सध्या संस्थेतले एखादं लहान पोरग जरी उभा राहिलं कीर्तनाला तरी तुमच्यापेक्षा चांगला अर्थ सांगेल याचा. का? सोपा आहे. बी शुद्ध म्हणजे फळ शुद्ध. याला पुरावा ज्ञानोबरायांचा आहे. माऊली सांग, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले जन्म जन्मांतरीचे. याच्यापेक्षा चांगले शेतकरी ज्ञानोबराय आहेत. ते काय म्हणाले माहितीये? भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, तैसे आचार गौरव सुकलीनाचे. मातीवरून पीक किती लायकीच येईल त्यात हे चांगल्या जातीवंत शेतकऱ्याला ओळखता येतं. महाराज, बी शुद्ध असतं तेव्हाच तर फळ शुद्ध असतं. हे तुम्ही आम्हाला सांगता. आम्ही 51 वर्ष झालं सप्ते करतो. तुम्ही उगा 5-6 वर्ष झालं इकडे यायला आणि तुम्ही आम्हाला सांगता एवढं सोपा अभंग घेतला. आम्हाला अपेक्षा होते तुमच्याकडनं. पण असंच जर तुमचं मत असेल की बी शुद्ध असल्यानंतरच फळ चांगलं असतं तर माझा आक्षेप आहे तुमच्यावर. कधी कधी बी वाईट असतं महाराज आणि फळही वाईट असतं. धृतराष्ट्र नावाचं बी आहे आणि दुर्योधन नावाचं त्याच्या पोटी जन्माला आलेलं फळ आहे. दोघं चांगले नाव, धृतराष्ट्र आणि दुर्योधन. हाय का कुणाचा फेसबुकचा फ्रेंड दुर्योधन? कधी आली का तुम्हाला रिक्वेस्ट धृतराष्ट्राची? ऐका, दोन्ही वाईट आहेत. जो परस्त्रीकडे वाकड्या नजरेने पाहतो तो चांगला कसा म्हणावं महाराज? मी नेहमी सांगतो, जोपर्यंत महाराष्ट्रातली पुरं गावातून चाललेल्या प्रत्येक पुरीकडे बहीण म्हणून पाहत नाहीत तोपर्यंत माझा महाराष्ट्र सुजलाम आणि सुफलाम कधी होणार नाही. लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. आजही घरातून बाहेर पडलेली माझी ताई सुरक्षित नाही. लोक म्हणतात आमचा महाराष्ट्र सुधारला. आजही शाळेत पाठवलेल्या 3.5-4 वर्षाच्या पोरी सुरक्षित नाही. लोक म्हणतात आमचा भारत सुधारला. आजही एखाद्या महाविद्यालयात डॉक्टरेटचं शिक्षण पूर्ण करून एखाद्या दवाखान्यात नाईट ड्युटी करणारी माझी बहीण डॉक्टर सुरक्षित नाही. आजही पुजाऱ्याचा आश्रय घेऊन मंदिरामध्ये घरातल्या टेन्शन निघून जाणारी माझी माय माऊली सुरक्षित नाही. आजही रस्त्यानं चालणारी माझी बहीण कोण म्हणतं सुरक्षित आहे? मग माझा महाराष्ट्र सुधारेल कधी? ज्या दिवशी नाचणाऱ्या पाटलिनीपेक्षा भारताच्या राष्ट्रपती होणाऱ्या प्रतिभाताई पाटलांचं महत्व माझ्या गावातल्या पोरींना कळल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. हे लक्षात राहू द्या. ज्या दिवशी महाराष्ट्रातील वृद्धाश्रम कायमचे बंद होतील त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारेल. आणि ज्या दिवशी खाकी वर्दीतला पोलीस पांढऱ्या कपड्यातल्या पुढाऱ्याला सलाम ठोकायचा बंद होईल त्या दिवशी माझा महाराष्ट्र सुधारल्याशिवाय राहणार. बी वाईट आहे, फळही वाईट आहे. कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजापोटी? अजून एक मुद्दा सांगेल. कधी कधी बी चांगलं असतं महाराज पण फळ वाईट असतं. तुम्ही पहिला मुद्दा फार सुंदर सांगितला, याला प्रमाणही देईन. जोंडा जोंगटीचे पोटी फळे विजाती करंटी. उदाहरण 2. कधी कधी महाराज बी आहे ना चांगलं असतं पण फळ वाईट असतं. कृष्ण नावाचं बी आहे आणि त्याच्या पोटी जन्माला आलेला मुलगा साम हे फळ आहे. काय बी होतं महाराज? कृष्ण होता तो. काय ताकद होती? कर्मानुबंधीनी मनुष्य लोके शिकवणारा कृष्ण. जगाला आचार विचार शिकवणारा कृष्ण. जगाला विचाराच्या आचारसंहिता प्रदान करणारा कृष्ण. काय गोड कृष्ण होता. त्याच्यासारखं दुःख कुणी सहन केलं नाही. पण त्याच कृष्णाच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. त्या पोराचं नाव होतं सांब. कधीतरी कुणीतरी प्रश्न विचारला देवाच्या पोराचं नाव काय, तर उत्तर देता आलं पाहिजे त्या पोराचं नाव आहे सांब. ज्याचा बाप देख नाही त्याचं लेकरू कुरूप असेल का? बोला. कृष्णाचं पोरग आहे ते. लक्ष्मीचं आणि कृष्णाचं लेकरू आहे ते. देवाचं पोरग आहे. किती सुंदर देव. जगात सगळ्यात सुंदर स्त्रियांमध्ये सुंदर कोण असेल तिचं नाव आहे लक्ष्मी.
त्या लक्ष्मीनं पाहिलं हो देवाला, वेडी झाली वेडी. अंगात आलेल्या बाया जसे केस सोडतात तसे केस सोडले तिनं, देवाच्या मागं पळू लागली. कोण? बोला ना. लक्ष्मी, जिच्यासाठी आपलं आयुष्य संपलं जातं. कोण? पण लक्ष्मी कुणाला म्हणतात माहितीये? लक्ष्मीमध्ये आणि पैशामध्ये फरक आहे. 4 चौघात दुपारी 12:30-1 वाजता वाजंत्र्यांच्या दिमाखात उमऱ्यावरचं माप ओलांडून वाघिणीसारखी घरात प्रवेश करते, तिला लक्ष्मी म्हणतात. आणि रात्री 12:30 नंतर मागच्या दारानं वाटायला वारडात येतं, त्याला धन म्हणतात. आता या महिन्यात येईल तुम्हाला, ऐकताय ना? कान माझ्याकडे द्या. लक्ष्मीनं पाहिलं देवाला, भाळली हो. भागवतात ओवी आली, श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी. मदन पोटाले बापुडे कोणीकडे इंद्रचंद्र. श्रीकृष्णाच्या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलोनी झाली वेडी. वेड लागलं राधेला सुद्धा कानाच. राधा कुणाला म्हणतात? जिच्या आयुष्याची सुरुवात आहे कान्हा, तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याचा शेवट आहे कान्हा, तिचं नाव आहे राधा. जिच्या आयुष्याचं समर्पण आहे कान्हा, तिचं नाव आहे राधा. राधा शब्द लिहिताना प्रत्येक अक्षरासमोर उभा करावा लागतो कान्हा, तिचं नाव आहे राधा. रच्या पुढं कोण द्यावा लागतो? धच्या पुढं कोण उभा करावा लागतो? अरे तिचंच तर नाव राधा आहे. तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन, तेने वेदियेले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो, मोर मुकुट पीतांबर काळ्या घोंगडीचा भार. राजस सुकुमार. बोला बोला पुरं करा. अरे अर्ध तुमचं पाठ असलं पाहिजे. राजस सुकुमार. बरं वाटत त्याला. राजस. तुमचा आवाज कशा टाईप मध्ये येतो माहितीये? शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, ह्यातले तुम्ही आहो. तुम्ही सप्त्याच्या लायकीचे नाही. आता आवाज पाहिजे. राजस सुकुमार. देवाले स्वर ताल लय लागत नाही, देवाला भाव लागतो महाराज. राजस सुकुमार. रवी शशिकळा लोपलिया राजस. कस्तुरी मळवट. काय गोड देव आहे. केशवा तुझ्या नामात रे. असं कीर्तन असावं की अर्धवटावर यावं. अर्धवटावर आलं पाहिजे लगेच. देहाची तिजोरी उघडदार देवा आता. कैवल्याच्या भुकेला चंद्रभाव पांडुरंग. चंद्रभाव मन करा थोर.
तीर पैल तीर चंद्रभाऊ पांडुरंग चंद्रभाऊ पांडुरंग मन करा कैवल्याच्या चांदण्याला कैवल्याच्या चांदण्याला बुकेला चकोर बुकेला आपलं काय झालंय माहितीये एकच सांगतो पुढे जातो चरा चरा पाहन हो झाला उशीर पांडुरंग पांडुरंग मन करा थोर आता पुरं करा बरं कैवल्याच्या भुकेला असलं पुरं करत नाही तो अजिबात ऐका कृष्णाचं पोरग आहे ते काय नाव आहे त्याचं सांगा बरं तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी त्या पोराला एकत्र भेटल्या माझ्याकडे कान द्या जरा फायद्याचं सांगतोय पाया पडून विनंती आहे तुम्हाला जोपर्यंत तुमचं पोरग स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या प्रॉपर्टीचा अंदाज येऊ देऊ नका ज्या दिवशी त्याला कळेल ना आपल्या बापाला किती जमीन आहे त्या दिवसापासून ते गावातनं कॉलर उडवत फिरतं त्याला म्हणा ना काहीतरी काम धंदा कर ते म्हणतो रोड टच आहे 2 एकर रोड टच वाट कशाची बघता अण्णा मरायची आणि अण्णा मेल्यावर बॅनर लावून विकणार गावठाण प्लॉट विकणे आहेत तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी मागच्या काही महिन्यापूर्वी विशाल अग्रवाल नावाच्या बिल्डरच्या पोराला वेदांत अग्रवालला एकत्र मिळाल्या खानदान कामाला लावले त्यानं काय गरज होती वाऱ्या घालायची पोलीस स्टेशनच्या तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी पूजा खेडकर नावाच्या पुरीला एकत्र भेटल्या घरदार कामाला लागलं तिचं मला माफ करा पण तारुण्य सत्ता आणि संपत्ती या तीन गोष्टी शेवटी 51 कुळींकडे असल्या काय आहे तुमच्या लक्षात येईल उद्या माझी आठवण आज येत नाही उद्या येते ऐका आपल्या लेकराला तोपर्यंत गाडी नाही द्यावी जोपर्यंत तो 1 रुपया कमवत नाही तोपर्यंत पैसा नाही द्यावा जोपर्यंत तो कमवत नाही जरा तुमचा भूतकाळ आठवा भाऊ खरं सांगतो आम्ही कीर्तन करतो ना भाग्यवान आहे तुम्ही फार हाल सोसले आम्हाला जाणीव आहे माझा बापही पकवाज डोक्यावर घेऊन गावगाव हिंडायचा पकवाज वाजवायला अशा निष्ठावंत वारकऱ्याचा पोरगा आहे मी पाहिले डोळ्यानं काय हाल होते तुमची आमचं लय बरं आहे आमचं सध्या काम ना झापूक झुपूक चाललंय फक्त आम्हाला बुक्कीत तिंगुल द्यायला कोणी नाही ऐका माझ्या दादानो तायानो 10च वर्ष आठवा मागची 10 एकच गावात टीव्ही होता एक अँटेन होता वर दर रविवारी 4 ते 6 मराठी पिक्चर होता दर शनिवारी रात्री हिंदी पिक्चर लागायचा बाया बापड्यांसाठी जय गंगा मैया होती रामायण होतं महाभारत होतं आठवा जरा काही जास्त दिवस नाही झाले लहान पोरांसाठी शक्तिमान यायचा गोल गोल भिंगत दुसऱ्याचा बांध फोडणाऱ्यांसाठी आप भीती होती तपास करायला CID सुराग होता नुकतंच लग्न जमलंय त्याच्यासाठी दर बुधवारी चित्रहार होता आणि ज्याचं कधी होणार नाही त्याच्यासाठी दर रविवारी छायागीत होतं आणि दिवस मावळला की घरामध्ये गाणं लागायचं ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणस ही काळी आई म्हणायची पुढे धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती 2 वर्षानंतर गाणं बदललं काळ्या मातीत मातीत ती पण चालते ती पण चालते 2 वर्षानं बर्थडे बाबा गाणं आलं चल र सरजा चल र राजा बिगी 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 डौलान डौलान गाव मोठवरच गाणं 2
वर्षानं गाणं आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आम्ही ठाकर 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 या रानाची पाखर पाखर 2 वर्षानं गाणं आलं जीवा शिवाची बैल जोड जाई बिगीन आपली पुढं आणि आता गाणं वाजतं पाटलाचा काय जमाना बदलला गरीबाच्या बाया नाचायच्या आणि श्रीमंत माणसं वाड्यावर बोलून मजा लुटायची मला क्षमा करा पण आता उलट झाले आता मोठ्याच्या बाया रील स्टार झाल्यात आणि गरीबाची पोरं 239चा रिचार्ज टाकून मजा घेत बसतात आपल्याच गावातले रे झुमकर झुमकर कुशाल गाऊन घालतात खांद्या ओढणी घेतात रील्स बनवतात हातात गणपती घेतात उड्या मारतात आमच्या पप्पानं गणपती आणला नवऱ्याला लाज वाटायला पाहिजे बायको रील स्टार झाली आपली टुकुमकू बघतोय चांगला 4-2 हजार फॉलोअर्स वाढण्याकरता आताच्या पुरी इंस्टाग्रामवर कमी कपड्यात व्हिडिओ बनवतात त्या माझ्या बहिणी आहेत हरकत नाही पण क्रॉप टॉपच्या जमान्यात ओढणीला विसरू नये खांद्यावरनं ओढणी खाली आली तर पुरी पुढे येत नव्हत्या दुपट्टा येतो माझ्या दिदींना ताईला मला सांगायचंय आज पुरीनो भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90 रुपये असेल खांद्यावर ओढणी घेणं म्हणजे पुरींना आता गावढळपणा वाटतं पण भलेही तुमच्या खांद्यावरच्या ओढणीची किंमत 60, 70, 80, 90, 100 रुपये असेल पण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या खांद्यावर ओढणी घेता ना त्या दिवसापासून तुमच्या बापाची इज्जत करोडो रुपयाची झाल्याशिवाय राहत नाही एवढी किंमत आहे ते ओढणी डोक्यावर पदर होता आईचा पदर हा आई इतकाच मायाळू दयाळू कृपाळू असतो उन्हात चालताना छत्री होतो रडताना रुमाल होतो आणि किती गरीबाचं लेकरू असू द्या रात्री आईच्या कुशीत झोपी जाताना सोन्याची चादर होतो एवढे उपकार तुमच्या पदराचे आमच्यावर जमाना बदलला महाराज मुठभर फॉलोअर्स वाढण्यासाठी बेबेन कमरा दाखवायची फॅशन आली एखाद्या पुरीने इंस्टाग्रामला अकाउंट काढलं ना काय तिला लाईक आणि कमेंट असतात महाराज तसले बदाम आलेत आता भाऊ आजील दाखवू नका म्हातारी मरल हापक्यानं त्या बदामाव बदाम बदामाव बदाम पोरग डायरेक्ट पुरीला मेसेज पाठवत नाही आधी नुसता बारीक बदाम पाठवतो मग डबल बदाम येतो मग परत तिसरा मेसेज पुरीकडनं रिप्लाय येतो HM परत ह्याचा रिप्लाय जातो HM परत तिचा रिप्लाय येतो HM ऐकताय ना हुशार झाली लोक पण ऐका महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला 3 गोष्टी दान म्हणून दिल्या मातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व मातृत्वाचं कर्तृत्वाचं आणि नेतृत्वाचं सर्वोच्च नाव म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहे हे कायम लक्षात राहू दे तिच्या वंशात जन्माला आलो ज्यांनी विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले ज्यांनी खंडोबाचे पाय धरले ते वाघ्यामुरळी झाले पण ज्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले हा आपला इतिहास आहे पोरग बिघडलं देवाचं तारुण्य सत्ता आणि संपत्ती एकत्र मिळलंय त्याला कृष्णाचं आणि लक्ष्मीचं पोरग आहे काय नाव सांगितलं होतं मी त्याचं साम बिघडला चेष्टा करू लागला साधूची माणसानं कुणाचीही दिल्लगी करावी साधूची दिल्लगी कधी करू नये साडी घातली देवाच्या पोरानं नटलं मेकअप केला आणि एका साधूच्या समोर जाऊन उभा राहिला महाराज आहे ना हा सांगा म्हणे मला काय होईल पोटाला चिंध्या बांधून आला होता साधूने डोळे लावले अरे मोठ्याचं लेकरू आहे कशाला नादाला लागतो महाराज आहे ना तुम्ही हा मग सांगा म्हणे मला काय होईल साधूला राग आला साधू म्हणले जा मुसळ होईल मुसळच बाहेर पडली आणि त्याच मुसळानं कृष्णाचं खानदान संपवले पाणी पाजायला सुद्धा कृष्णाला वारस उरला नाही आपली तर ढाब्यावरून धरून आणावी लागतात म्हणून तारुण्य सत्ता आणि संपत्ती या 3 गोष्टी कधी कोणाला एकत्र भेटू नयेत बी शुद्ध होतं फळ बिघडलं मग कसं म्हणता महाराज तुम्ही शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमट वाटत होते की नाही अभंग घेतले एवढा सोपा आणि बोराटे महाराजांना अभंग
तशी मलाही 15 वर्ष झाले आता कीर्तन करतोय त्याला. प्रकार 3, कधी कधी महाराज बी वाईट असतं पण फळ चांगलं असतं. द्या बरं उदाहरण. भक्त प्रल्हाद नावाचं फळ आहे आणि हिरण्यकशिपू नावाचं बी आहे. बी वाईट होतं पण फळ. प्रकार 4, बी पण चांगलं आणि फळ पण चांगलं. कसं सांगता महाराज, ऐका. संताची पायी खर्चावे शरीर, संताची पायी खर्चावे शरीर. कमाल नावाचं पोरगा आहे. कबीराच्या पोटी जन्माला आलं. कबीर मुस्लिम समाजातला साधू. एक सांगू का, त्यांच्यातले सगळे वाईट नाही आणि आपल्यातले सगळे चांगले नाहीत. तुम्हाला वाटलं का आपल्यातल्यानी लय दिवे लावलेत? आपल्यातले सगळे चांगले नाहीत आणि त्यांच्यातले सगळे वाईट नाहीत. माझं जालन्याला कीर्तन होतं एकदा. माझ्या कीर्तन संपवायला 10-15 मिनिटं लेट झालं. तेव्हा तिकडे कोरोनाचा काळ होता. आपल्यातलं एक जण धोत्राचा सोगा हातात धरून पोलीस स्टेशनला गेलं आपल्याविषयी तक्रार द्यायला. आणि त्या दिवशीची पंगत जेवायची गावाला पठाण साहेबाची होती. आपल्यातले सगळे चांगले नाहीत आणि त्यांच्यातले सगळे वाईट नाहीत. पण जरा अभिमान बाळगा. हिंदू धर्मात जन्माला आलात, एखाद्याला स्वतःच्या नावापुढे DR लावायचं असेल तर त्याकरता डॉक्टरेट करावं लागतं. एखाद्याला त्याच्या नावासमोर ER लावायचं असेल त्याकरता त्याला इंजिनिअरिंग करावं लागतं. एखाद्याला नावाच्या समोर प्रोफेसर लावायचं असेल तर त्याकरता शिक्षण साहित्यातली पदवी घ्यावी लागते. एखाद्याला नावाच्या समोर ॲडव्होकेट लावायचं असेल त्याकरता LLB करावं लागतं. पण एखाद्याला नावाच्या समोर स्त्री लावायचं असेल तर त्याला हिंदू धर्मात जन्माला यावं लागतं. कधी विसरू नका. अभिमान असला पाहिजे आपल्याला, धर्माचा अभिमान. ऐका, मी सांगत होतो कबीर महाराजांच्या पोटी जन्माला आलं लेकरू. काय नाव होतं पोराचं? कमाल. एक दिवशी पत्र आलं. जुन्या काळात टपाल होतं. त्या टपालावरती लिहिलं होतं, साष्टांग नमस्कार, विनंती विशेष, पत्र पाठवण्यास कारण की आम्ही आळंदीचे महिना वारकरी. पंढरीला जाताना तुमचं गाव रस्त्यात लागतं. 50 वारकऱ्यांच्या जेवणाची सोय करा. कळावे आपले संत चरण रज. पत्र वाचलं आणि कबीर महाराजांच्या डोळ्यातलं पाणी त्या पत्रावर पडू लागलं. 5.5 वर्षाच्या कमालानं बापाचा हात हातात घेतला. बाबा का रडता संघानं? बेटा पत्र आलं आपल्याला, वारकरी वापस जातील, ती उपाशी नाही राहिले पाहिजे रे. आपल्या घरात धान्य नाही. बाबा किती लागेल त्यांना? भरपूर लागेल बेटा. मग वाण्याच्या दुकानात जाऊन आपण आणू ना. पैसे नाहीत बाळा. मग उधार आणू. मागच्या वर्षीचं दिवाळीचं बिल दिलं नाही बाळा.
गरिबी वाईट असते. मग चोरी करू बाबा. धर्माकरता केलेली चोरी आणि धर्माकरता वाईट जरी वागलं तरी ते बरोबर असतं. आपण धर्म जर टिकवायचा आहे, आपल्या मनासारखं करायचं ना बाबा, मी नडेन गावाला, मी भिडेन गावाला, पण बाबा मी धर्म सोडणार नाही. मग मी चोरी करेन बाबा. रात्रीच्या काळोखात 5.5 वर्षाचं पोरग, त्याचं नाव कमाल. जुन्या काळात दिवळी होती, दिवळी. त्या दिवळीतून आत उतरलं. साखर घ्या बाबा, बस झालं राजा. डाळ घ्या बाबा, बस झाली बाळा. गुळ घ्या बाबा, बस झालं रे राजा. चल बाहेर रे. अंधार पडला, अमावस्येची रात्र. पोरग बाहेर निघू लागलं आणि त्या दुकानदाराला जाग आली. त्या दुकानाच्या मालकानं वाण्यानं कबीर महाराजांच्या पोराचा, कमालाचा पाय पकडला. थांब, माझ्या घरची चोरी करतो. गोरगोमट बाळ, कपाळाला उभा गंध होता, डोक्याला शेंडी ठेवली होती त्यानं, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती, ताकदीचा परमार्थ होता बापाचा, ओठावरती स्मित हास्य होतं, जणू दुसरा श्री विठ्ठलच होता. पकडलं, आत वाणी ओढत होता आणि बाहेर त्याचा बाप खेचत होता. काय वाटलं असेल पोराला? बाबा मान का पुण्या बरं माझी. मी जर सापडलो ना बाबा, तर उद्या गावभर चर्चा होईल. वारकरी लबाड असतात, दिवसभर भजनं करतात, रात्री चोऱ्या करतात. मेलो तरी चालेल, माझ्यामुळं आपल्या गावचं नाव, माझ्यामुळं आपल्या वारकऱ्यांचं नाव खाली नाही गेलं पाहिजे बाबा. माझी मान कापा बाबा. ज्या धडाला शिर नाही, ज्या धडाला मुंडकं नाही, ज्या धडाला मानेपासून वरचा भाग नाही, त्याची ओळख पटवणं कठीण आहे बाबा. मान का पुण्या बाबा माझी. मेलो तरी चालेल, माझा वारकरी उपाशी नाही राहिला पाहिजे. 5.5 वर्षाचं पोरगं बोलतंय. बापाला हाक मारली, किलकिल्या डोळ्यांनी पाहू लागला. बाबा, जगाच्या बापाची, पांडुरंग परमात्म्याची, विठ्ठलाची शपथ आहे तुम्हाला, वारकऱ्यांना जेवायला घालायचं असेल तर मान कापा बाबा माझी. मी मेलो तरी चालेल, वारकरी बदनाम नाही झाला पाहिजे बाबा. बापानं सुरा घेतला, कसा फिरवावा मानेवरनं, पण ना इलाज होता. एक वेळ पोटचं पोरगं मेलं तरी चालेल, पण वारकऱ्याची आबरू नाही गेली पाहिजे. हातातला सुरा समोर घेतला आणि मानेवरून सर्र दिशी फिरवला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, सगळ्या अंगावर रक्त उडालं, चादरीमध्ये मुंडकं गुंडाळलं आणि ते शीर आपल्या पाठीवर टाकून बाप घरी आला. काय वाटलं असेल बापाला? स्वतःच्या हातानं लेकरू मेलं. देवाऱ्यावर लेकरू मांडलं. बायकोनं आवाज दिला, मालक साखर आणली का हो? आणली. गुळ आणला का हो? आणला. आपला कमाल कुठं आहे? तुला माहिती आहे ना, त्याला देवाची आवड आहे. दिसत कसा नाही? वारकरी जेवून जाईपर्यंत दिसणार नाही. अहो पण हरिपाठाला गेला तर खांद्यावर टाळ घेतो, वारकऱ्यात उड्या मारतो. मालक 5 दिवस जेवलं नाही हो माझं बाळ. चिमणीचं पोट भरेल एवढं धान्य नाही घरात. पिठाचं पाणी करते, अर्ध तुम्हाला प्यायला देते, अर्ध पिठाचं पाणी लेकराला देते, पोटाला चिमटा काढते. मालक 10 ठिकाणी फाटलेलं लुगडं ठिगळं दडवून घालते. मालक लेकराला लय आवडलं हो जेवायला, मी उपाशी राहीन, पण आज वारकऱ्याच्या पंक्तीला बसवा बरं माझ्या बाळाला. आणा ना माझा बाळ बोलवून. कमाल, ये रे राजा लवकर. आई हाक मारत होती. कुठून येणार कमाल? 5.5 वर्षाचं पोरगं मेलंय. एखाद्या बाईचं लेकरू जर मेलं ना, तिला विचारा, ती म्हणते महाराज अजूनही माझं बाळ माझ्या डोळ्यासमोर दिसतं. 70 वर्षाच्या बाईचं लेकरू मरावं आणि 40 वर्षाचं पोरगं गावातनं जावं. त्या पोराला हाक मारून घेते, इकडे राजा, आमचा दाद्यान तू एका वर्गात होता ना रे? हा, तुझ्यासारखाच दिसायचा. माझं बाळ असतं ना तर बरोबर तुझ्यासारखं दिसलं असतं. ही आई आहे. लेकरू मेलं, पाठ मांडले, रांगोळ्या काढल्या पाठाला, जेवायला वाटलं महाराज लोकांना. वारकरी जेवायला बसले, दिवा लावला, पारणं सोडलं आणि वारकरी जेवायला लागल्यानंतर मात्र हंबरडा फोडला आईनं.
कुठं आहे माझा कमाल? कबीरानं सांगितलं तुला विठ्ठलाची शपथ आहे, रडायचं नाही. नाही रडत, पण सांगा ना. तुला म्हणून सांगतो. पंक्तीतनं बाजूला घेतलं आणि कानात सांगितलं, तुझं लेकरू, आपलं बाळ, आपला कमाल, त्याच्या कपाळाला गंध शोभायचा. शोभायचा म्हणजे त्याच्या गळ्यात माळ छान दिसायची. दिसायची म्हणजे किलकिले डोळे होते त्याचे. असं म्हणजे मेलं आपलं पोर. मान कापली यानं, माझ्यासारख्या अभाग्यानं मारलं लेकरू. वारकरी जेवला पाहिजे आणि आपल्या गावातनं वारकरी नाराज नाही झाला पाहिजे. म्हणून तुझ्या लेकरानं कूस पवित्र झाली तुझी. स्वतःच मान कापून घेतली ग आपल्या बाळानं. माझ्याकडे लक्ष द्या. मान कापली, मग रडता कशाला तुम्ही? शपथ आहे तुम्हाला. जेवायला वाढू लागली, भात वाढायची आणि वाढता वाढता म्हणायची, माझा कमाल असताना त्याला लई भात आवडतं. माझा कमाल असताना त्याला वरण फार आवडतं. माझा कमाल असताना पोटभर जेवला असता. हे आईचं प्रेम आहे महाराज. रक्ताचा उघळ देवाऱ्यावरून खाली आला. लक्ष गेलं, अंगणातली माती उचलली आणि तोंडात घातली. तडा तडा तोंडावरती हाणून घेऊ लागली. पदराचा बोकना घेतला आणि तोंडामध्ये सारला. मरेन, पण जोपर्यंत वारकरी आहेत तोपर्यंत डोळ्यातनं पाणी नाही येऊ द्यायची. महाराज, ज्ञानोबा तुकोबाची नावं घेऊन आम्ही पोट भरतो. आमची फार मजा आहे. वारकऱ्यांनी जो त्रास सोसलाय ना, तो आजपर्यंत कोणीही सोसलेला नाही ध्यानात राहत. आपण भाग्यवान आहोत. आपल्यासाठी काय काय केले पाठीमागच्या साधू संतांनी आपल्या लक्षात येत नाही. डोळ्यातलं पाणी डोळ्यात राहून दिलं. वारकरी जेवले आणि जेवण करून वारकरी निघाले. स्मशानात ज्याला शिर नाही, ज्याला मुंडकं नाही, त्या नुसत्या धडाला जाळण्याचा प्रयत्न चालला होता. तिरडीवरून उभा राहिलं धड. वारकरी पाहिले, मुंडकं नसलेलं धड. हात वर करायचं आणि टाळी वाजवायचं, हात वर करायचं आणि टाळी वाजवायचं. आपल्याला डोकं आहे, आपल्याला डोळे आहेत, आपल्याला हात दिले देवानं. आजपर्यंत कधी मनापासून आपण पाया नाही पडलो देवाच्या. आजपर्यंत कधी नाही टाळी वाजवली. आपल्या लक्षात नाही आलं. जोपर्यंत आहे तोपर्यंत परमार्थ केला पाहिजे. मुंडकं नसलेला कमाल, 5.5 वर्षाचं लेकरू, नवसाचं लेकरू, मुसलमानाच्या घरात जन्माला आलेलं गोरं गोमटं लेकरू. मुंडकं नव्हतं तरी टाळ्या वाजवत होत, डोकं नव्हतं तरी टाळ्या वाजवत होत. पाहिलं वारकऱ्यांनी, अद्भुत. शिर नाही आणि टाळी वाजवत. कुणाचं लेकरू असावं? रस्त्यावरून चालणारा कबीर गडबडा लोळू लागला, माझंच लेकरू आहे, या वारकऱ्याचं पोरग आहे, या माळकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला माझा बाळ आहे. मेला माझा पोरगा, पण तुम्हाला जेवायला घातलं, माझं बाळ सत्कारणी लागलं. पाय धरले कबीराचे आणि डोळ्यातनं पाणी आलं साधू संतांच्या. चिंता करू नका, आम्ही आहे ना. आणा घरून डोकं. घरी जाऊन देवाऱ्यातलं शिर आणलं, ऐका, आणि नुसत्या धडाला चिकटवलं. जसा पूर्वी कमाल भजन करत होता, तसा पुन्हा एकदा विठ्ठल विठ्ठल म्हणून भजन करू लागला. याला म्हणावं शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. पण याकरता करावं काय लागेल? अभंगाचं दुसरं चरण. मुखी अमृताची बाणी, मुखी अमृताची बाणी, वाणी, मुखी अमृताची बाणी, वाणी, मुखी अमृताची बाणी. ओ मुखी अमृताची
वाणी याला कर्म म्हणतात आणि फळ देहदेवाचे कारण. कर्म नावाचं नाम नावाचं बी आहे आणि देव नावाचं फळ आहे. बी शुद्ध आहे, फळ सुद्धा बोला की शुद्ध आहे. थोडं राहिले आता, तुम्ही सगळे एवढे गंभीर झाला, बाहेर या जरा. आता आई आणि बापाचे प्रसंग ऐकल्यानंतर कुणी रडेल. मला आज तुमच्या सगळ्याच कौतुक वाटलं. कबीराचा प्रसंग ऐकताना बिचारा माय मावल्या रडत होत्या. याला सात्विक हृदय म्हणतात, हे लक्षात राहू द्या. ऐका पुढं. कर्म नावाचं बी आहे आणि देव नावाचं फळ आहे. कर्म कशाला म्हणतात? माझ्याकडे बघा, कर्म शिकवतो. समोर एक आंब्याचं झाड होतं, पाहिलंय का कोणी? हात वर करा बरं. अरे आंब्याचं झाड कुणाकुणाला माहिती आहे? हात वर करा. घाबरल्या बिचाऱ्या. आंबा पाहिला डोळ्यानं. आंबा कोणी पाहिला? पाणी सुटलं तोंडाला. कर्म सांगतो तिथपर्यंत नेला आपल्या पायानं. आंबा तोडला, खाल्ला, चव कळाली, भरलं. आणि का आमच्या आंब्याचा आंबा तोडला म्हणून बाळासाहेबांनी मारलं. मार खाल्ला, पाठीनच मार का खाल्ला? ते नियमच होता खायचा. पण रडावं लागलं डोळ्याला. डोळ्यालाच का रडावं लागलं? आंबा पाहिला होता म्हणून रडावं लागले. याला कर्म म्हणतात. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन कधीच टिकत नाही, हे कायम लक्षात राहू दे. एका माणसानं मोटरसायकल चोरली आणि ती मोटरसायकल चोरून तो गेला पुण्याला विकायला. तिथं त्याला गिरायक लागलं, चोरच होतं ते. दोघं चोरण बोलायला रगील. द्यायची का मोटरसायकल? मग काय शोला मांडली का? चांगले का? मी काय घुसून पाहिलं का? चालीला कसे? येडा वाटलो का? चोरून तर आणली नाही ना, थोबडावरून चोर दिसलो का? चावी आणा. कशाला? ट्रायल घेऊन आलो. लवकर या. लगेच येतो. द्या मग, द्या. पुन्हा नाही आलं ते. मग 15 मिनिटानं जाधव गुरुजी भेटले त्याला. ऐकली काय मोटरसायकल? नाही चांगली होती, परंतु तुम्ही दिली वाटतं. पण विचारू का सकाराम पाटील? काय? मी गुरुजी आहे. कळालं. विचारू नाही पण विचारू का? काय काय भावानं दिली हो मोटरसायकल? तो म्हणला ज्या भावानं आणली. रुपया सुद्धा घेतला. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं असं भल्या माणसा. बरं का बाळासाहेब? देवाला सार कळतैर. तुझी सावली तुला सोडून जाणार नाही र. आणि तू केलेलं कर्म वाया जात नाही र. पाप करुणी पापी मन हे सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. घाबरा. नाचणारा मोर आणि पैशाचा जोर, या दोन गोष्टी लय दिवस टिकत नाहीत. नाचून झाल्यानंतर मोराला पिसारा आणि जगून झाल्यानंतर श्रीमंत माणसाला पसारा बांधावा लागतो. निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. तोंडातून बाहेर पडलेला शब्द वापस घेता येत नाही. आणि एकदा डोळ्याच्या आड आपले आईबाप झाले तर 1000 नवस बोला, देव मिळेल पण आईबाप पुन्हा भेटत नाहीत. हे कधी विसरू नका. माझ्या दादानो, आपला आणि परक सध्या कठीण आहे ओळखणं. मी नेहमी सांगतो, माणसाचे डोळे सांगून जातात व्यक्ती कशी आहे, अश्रू सांगून जातात दुःख किती, वाचा सांगून जाते माणूस कसा आहे, स्पर्श सांगून जातो मनात काय आहे, ठेच सांगून जाते लक्ष कुठं आहे, संस्कार सांगून जातात परिवार कसा आहे, गर्व सांगून जातो पैशाचा माज किती, विश्वास सांगून जातो घरातला जोडीदार कसा आहे, आणि आयुष्यात आलेली वाईट वेळ शिकवून जाते आपला आणि परक नेमकं कोण. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो ना, तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतो. म्हणून माणसानं 3 लोकांना कधीही विसरू नये. ज्यांना अडचणीच्या वेळी मदत केली त्याला, ज्यांना अडचणीच्या वेळी पळ काढला त्याला,
आणि ज्यानं आपल्याला जाणून बुजून अडचणीत आणलं त्याला पक्क लक्षात ठेवावं. मग महाराज आम्हाला मार्ग काढायचा यातनं हा संसार आहे. महाराज म्हणाले एकमेव मार्ग मुखी अमृताची देह देवाचे. कुठल्या देवाचे कारणी? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. कोण्याही देवाचे कारणी. आम्ही जर असं वागलो तर आमचा फायदा काय? सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ. तेवढीच राहील. आता फक्त त्रिविध ताप सांगतो आणि थांबतो. मी तुम्हाला ताप होऊ देत नाही, पण अभंग नाही सोडवला तर मला ताप होईल. 3 ताप आपल्या पाठीमागे हात धुवून लागलेत. आधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप आणि अधिदैविक ताप. हे 3 ताप आहेत. त्यातला सगळ्यात घातक कोणता ताप माहिती आहे? हिवताप, थंडीताप तसला नाही. अधिभौतिक ताप, संसाराचा ताप. महाराज म्हणाले संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या ताप. ज्याला तुका शेठ म्हणायचे लोक काय म्हणायचे? ज्यांना तुकाराम शेठ म्हणायचे लोक, त्या तुकोबऱ्यांचे शब्द आहे तो. 1.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर बायको झोपत होती. एवढे श्रीमंत होते आमचे तुकाराम महाराज. आपली खाटच आहे त्याचं बी बिल्डिंग तुटलंय. 3644 एकर ऊस होता तुकाराम महाराजाचा सासऱ्याकडं. आपला 1 एकर ऊस, तो बी 265. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना नेत नाही. लागले आपण फुगिरी करायला. ज्याचा वशिला त्याचाच बाप काशीला. ऐका माझ्या माय मावल्यानो, श्रीमंती सांगू का? 2.5 कोटीची गाडी होती एका माणसाला फिरायला, त्याला मारावं लागलं. आपल्या आल्टोज आहे, ती बी गॅस किट केलेली. 28,000चं डबडं कुठं पेटेल त्याचा नियम नाही, तरी छताड काढतात. आमची गाडी आहे. कोण विचारतं? 1 साडू सोडला आणि 1 मेहुणा सोडला, कुत्र तुझ्या दारात येत नाही. काय फुगिरा करतो, काय बाता करतो, मी मजा असा मी मजेत असा. तुझी बायको फक्त माणसात म्हणते बरोबर आहे, घरात गेल्यावर म्हणते हा. संसाराच्या गप्पा करतो आपण. माझी बायको मला परवा गोड गोड बोलली हो 2 ऑक्टोबरला. इतकं गोड बोलली ना, मला म्हणली सगळ्यात सुंदर तुम्हीच आहे. काय तुमची बॉडी आहे, किती सुंदर दिसता तुम्ही, काय तुमचा रुबाब, मला लय आवडता म्हणली तुम्ही. असं गोड गोड बोलून
सगळ्या वाकळा धुवून घेतल्या माझ्याकडून, दसरा काढला हो. आणि वरून संध्याकाळी म्हणाली तुम्ही ना फार भोळे आहात, तुम्हाला कुणी फसवत. म्हणलं खरं आहे बाई, सुरुवात तुझ्या बापाने केली 4 वर्षापूर्वी. ऐका, मला सांगायचंय, हा आधी भौतिक ताप आपल्या माग आहे. एक छोटं उदाहरण देतो आणि पुढे जातो. ते पण द्या म्हटला तर देतो, नाही तर थांबतो. देऊ का? एका नवऱ्यानं त्याच्या बायकोला 5,000ची साडी आणली. किती हजाराची? आणि फेकली बायकोच्या तोंडावर. घे. तरी रडायला लागली हो. आणून आणलं, 5,000चं आणलं. पण असं आत्याला सांगू नका केवढ्याचं आहे. विचारलं तर सांगा 300चं आहे. होतं किती रुपयाचं? सांगायचं ठरलंय किती रुपयाचं? तेवढ्यात म्हातारी आत आली. केवढ्याचं आहे र? चोपदारा शपथ 300च आहे. होतं किती रुपयाचं आजी? आणि सांगितलं किती रुपयाचं? म्हातारी हुशार होती. म्हातारी म्हणली नसल रे, इतकं भारीतलं आणि 300ला येतं, मला गंडवू नको. आई खरंच चोपदार मामा शपथ. म्हातारीनं 300 रुपये आणलं, पप्याच्या ताव ठेवलं, लुगडं उचललं. ह्या 300चं सुनबाईला दुसरा आण, ही राहू दे मला. गेली घेऊन. याला आधी भौतिक ताप म्हणतात. देऊ का अजून एक उदाहरण का थांबू? देतोच. एक मनुष्य यष्टीत बसून प्रवासाला निघाला आणि त्याच्या शेजारी गोरी गुमटी बाई येऊन बसली. गोरी गोरी पान, बोला की हा फुलासारखी छान. तिच्या कमरेवर लेकरू होतं. शिऱ्याचा डबा काढला आणि लेकराला भरवायला लागला. पण लेकरू खात नव्हतं. तिनं मंत्र वापरला, खातो का ह्या बाबाला देऊ? हे बाबा बसले होते शेजारी. देत नव्हती, फक्त म्हणत होती. तासाभरानं म्हातारी इष्टीत उभा राहिलो. बाई, काय बाबा, काय असेल ते तुमचा निर्णय एका दणक्यात द्या बरं. का हो? एक तर त्यो घास तुमच्या बाप्याला तरी द्या, नाही तर मला तरी द्या. माझं गाव मागं निघून गेलं, 3 गावं पुढे आलो. आधी भौतिक ताप. एकच उदाहरण देऊ का? थांबू आता. तो द्याच म्हणतात हे. अरे 9 वाजलेत, कसं करू? होय, हे रागावतील बरं का मला. जाऊ द्या, उजळल तिकडे उजळल. आता मी पण बाया मागं सारतो. ऐकताय? थोडं जाऊ द्या का पुढं. कसं करायचंय? मार दिया जाय या छोड दिया जाय. होय, हा सांगतोच. आधी भौतिक ताप प्रपंचाचं ज्ञान करून देतो. चांगला ताप. कसं ते ऐका. सासूच्या घरी जावया आला. खानदानी जावयानं शक्यतो सासरवाडीत मुक्काम करू नये. ऐकताय ना? अखिल भारतीय सदैव सासरवाडीत पडिक संघटना. कधी फोन करा, आहेच सासरवाडीत. खानदानी जावयानं अडकू नये. ते गेलं. लाईट मागाशी गेली तशी गेली आणि सासूनं बासुंदी बनवायला घेतली. सासूला सर्दी आली होती. तिनं 2-3दा पुण्य वरवडलं हो. पण 4थ्यांदा नाही आवर. लाईट आली आणि सासूला तो लोण्याचा गोळा दिसला. पिंके, काय आई, तू या नवऱ्याला साय धरून दे. आई लय पिवळे आहे ग. जर्शीचं दूध आहे म्हणून. तो लोण्याचा गोळा जावयाला दिला. पण जावयाने पाहिलं होतं. जावया म्हणला, मामी समाधी घेतो तुमच्या दारात, पण लोण्याचा गोळा नको. याला म्हणायचा आधी भौतिक ताप. विटले हे चित्त प्रपंचापासून बस. वमन ते म्हणी बैसलेस. झालं ते. आता फक्त विठोबा रखमायचं भजन राहील. कारण तोच आध्यात्मिक ताप आहे आणि हा ताप प्रत्येकानं घेतला पाहिजे. कारण विठोबाचंच नाम खरं पण आहे आणि बरं पण आहे. सत्यसाच नाम विठोबाचे. तुका म्हणे खरे नाम विठोबाचे. तुम्ही पुरं करा. काही गोष्टी खऱ्या नाहीत, बऱ्या नाहीत. बागुलबुवा खरा आहे का हो? तुम्ही पोराला म्हणता कोपऱ्यामध्ये भोकाड आहे. खरं आहे का ते? बरोबर आहे का? काही गोष्टी खऱ्या राहतात पण बऱ्या नसतात. तुम्ही नागोबाला जाता ना, वारुळाला, नागपंचमीला,
चालली बाई भावाला पूजायला, तो माझा भाऊ आहे. नागोबाचा फोटो काय डीपीला ठेवतात, घरात काय लावतात, इंस्टाग्रामला असतील ना ह्या, तर नवऱ्याला मेन्शन करतात कोबरा आणि म्हणतात घाबरा. आणि तोच तुमचा भाऊ. ताईच काय चाललंय पाहायला किचनच्या कट्ट्यावर आल्यावर. गोष्ट खरे पण बरी कळते ना माझ्या लाडक्या बहिणींनो. अरे तुम्ही हसता का एवढे? नाही नाही, आजपासून या माझ्या बहिणी आहेत. बरं किती पुरींना वाटतं, मावल्यांना वाटतं हा सागर महाराज आपला भाऊ हसावा. हात वर करा बरं. अरे घ्या ना हात वर. मी एवढा गोरा गोमटा नकटाय का, हेक नाही का, चक नाही. मी अभिमानानं सांगेन, खळद मध्ये माझ्या सगळ्या बहिणी आहेत. माझ्या बहिणींचं गाव आहे ना तुम्ही बहिणी माझ्या. तुम्हाला मसोबाची शपथ आहे, आजपासून तुम्ही माझ्या कोण. कीर्तन झाल्यानंतर प्रत्येकीनं माझा नंबर घ्यायचा. दर आठवड्याला भावाला फोन करायचा, हाय का गेला म्हणायचं घरी. कीर्तन झाल्यावर प्रत्येकीनं माझ्यासोबत फोटो काढायचा. काढणार ना? कारण मी तुमचा कोण आहे आजपासून, आणि तुम्ही माझ्या कोण आहात. भाऊ कुणाचा आहे? बहिणींचा. आणि बहिणी कुणाच्या? अरे बोला ना, दाजींना घाबरू नका तुम्ही. असला भाऊ तुमच्या सोबत आहे. आता एवढा चांगला भाऊ, मस्तपैकी कीर्तन झाल्यावर फोटो काढायचा, कार्ड घ्यायचं माझं. घ्याल ना? कारण भाऊ कुणाचा आहे? बहिणींचा. आणि बहिणी कुणाच्या? म्हणजे 1500 रुपये कुणाचे? टीप. कार्डवर असणारा एकच नंबर फोन पेचा आणि गुगल पेचा सुद्धा आहे. प्रकार 4. देवाचं नाव खरं सुद्धा आणि बरं सुद्धा. मध्ये का घ्यावं? ताप जावेत म्हणून. तुका म्हणे जाती, तुका म्हणे ताप दर्शने विश्रांती. मग जातील कधी? विठोबा रखुमाई. हात वर घ्या, एक साथ हात वर.
राती ताप दर्शने विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी झालं कीर्तन. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. गप्प बसा 1 मिनिटं. गंगे आली का ठके आली का वाले? 1 मिनिटात जाणार आहे मी आता. चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला, अंधश्रद्धा डोक्यातनं काढून टाका. 2 गोष्टी वाचल्या पाहिजेत. महाराष्ट्रातली लाल परी वाचली पाहिजे आणि 2 महाराष्ट्रातली जिल्हा परिषद शाळा म्हणजे मराठी शाळा आपण सर्वांनी मिळून वाचवली पाहिजे. याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी अशी इच्छा अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. सगळ्यात महत्त्वाची एक सूचना आहे, शिकलेल्या पोरींनी आणि शिकलेल्या पोरांनी परमार्थात या. आम्ही सध्या सुशिक्षित लोकांसाठी काम करतोय, त्यामुळं सगळ्यांनीच या त्यावर. मी स्वतः MA BEd आहे, तुम्हाला माहीत आहे. माझी धर्मपत्नी डॉक्टर आहे. नातेपुतेमध्ये स्पर्श क्लिनिक या नावानं आमचं छोटंसं क्लिनिक आहे, छोटं हॉस्पिटल आहे. विशेष म्हणजे माझ्यापेक्षा आमच्या धर्मपत्नींची सेवा मोठी आहे. महाराष्ट्रातलं वारकऱ्यांसाठीचं पहिलं मोफत हॉस्पिटल आम्ही छोटंसं का होईना पण उभा केलेलं आहे. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याच्याकडून आम्ही 1ही रुपया घेत नाही. तुम्ही पाहिलं असेल, तुम्हाला कल्पनाही असेल की तुम्ही इंस्टाग्राम जर वापरत असाल तर माझ्या रील्स बऱ्याच येत असतात, तुम्हाला त्या दिसत असतील. आमच्या हॉस्पिटलच्या रील्स माझ्या अकाउंटवरून वगैरे तुम्हाला पाहता येत असतील. स्पर्श क्लिनिक या नावानं आपण पाहू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या संपर्कात राहण्याचा आमचा प्रयत्न असतो. दुसरी एक सूचना आहे, परवा 24 तारीख आहे. मी मागच्याही वर्षी बोललो होतो, आपल्या गावचा सप्ताह आणि माझ्या घरचा सप्ताह सोबत असतो, उद्यापासून सुरू होतो. यंदा आपलं 24ला काल्याचं कीर्तन आहे आणि आमचा काला संध्याकाळी 7 ते 9 आहे. तर माझी एक विनंती आहे, मी इतकी वर्ष आपल्या गावात येतो, तर एक पाया पडून आणि नम्रतेची कळकळीची विनंती आहे, गावातून एखादी गाडी करावी आणि त्या गाडीमध्ये माझ्या माय मावल्या, गावातले माझे सगळे सद्गृहस्थ, आपल्याकडे 6 वर्ष बोराटे महाराज येतात, कीर्तन करतात. आपण एकच दिवस त्यांना बोलावतो, तेवढ्याच दिवशी ते भेटतात. परत 364 दिवस तो गाडीच्या बोकांडी पडलाय का गाडी त्याच्या बोकांडी पडली घेणं देणं नाही. पण एकदा आमच्या गरीबाच्या घरी तुम्ही पाय लावावा. छोटंसं कृष्णाचं मंदिर बांधलंय. येणाऱ्या 24 तारखेला संध्याकाळी इथला काला आटपून गावातल्या कुणीही पुढे यावं. माझे मित्र आहेत गावात, कुणी म्हणावं सागर महाराजांच्या घरी आपल्याला जायचं आणि याकरता एखादं वाहन करावं. आपण आमच्या घरी यावं. आमच्या छोट्याशा कार्याची ओळख आपल्याला होईल. त्या निमित्तानं आपल्या सुंदर पायांचा, पवित्र पायांचा स्पर्श आमच्याही गरिबाच्या घराला होईल अशी इच्छा बाळगतो आणि थांबतो. दुसरी एक सूचना आहे, 26 तारखेपासून आपल्या घरात TV वर जी टॉकीजवर मनमंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेत आज ज्या कीर्तनकाराचं कीर्तन आपण ऐकलं त्याच कीर्तनकाराचं कीर्तन दिवाळी विशेष भाग आपल्याला दररोज संध्याकाळी 6 वाजता पाहायला मिळेल. याची सर्वांनी नोंद घ्या. झालेलं कीर्तन सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि मगाशी थोडा उशीर झाला त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करून, थोडा प्रवास माझा जास्त होता